लेह पॅलेसच्या ऐतिहासिक भिंती मागे टाकत आम्ही निघालो त्या रस्त्यावरून, जिथं डोंगर आणि आकाश एकमेकांशी हलकेच संवाद साधत असतात. समोर पसरलेलं लेहचं शहर आणि डोंगर रांगा, हे दृश्य म्हणजे स्वर्गाचं कवडसं. आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं नामग्याल मॉनेस्ट्री. लेह पॅलेसच्या अगदी समोर असली तरी तिथं पोहोचण्यासाठी रस्ता 3-3.5 किलोमीटर वळसा घेतो. पायवाटेनं जाता आलं असतं, पण आधीच कॅब बुक केली होती. आता त्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून आम्ही सज्ज झालोय एका नव्या अध्यायासाठी. तो समोर दिसतोय तो आहे लेह पॅलेस, जिथे मगाशी आपण होतो. आणि या इथे आहे हा नामग्याल मॉनेस्ट्री. ही अशी पायवाट जाते इथून, जी डिरेक्टली मॉनेस्ट्रीपर्यंत येते. पण आम्ही त्या पायवाटेनं न येता आम्ही आलो आमच्या कॅबने. आता आम्ही आलो आहोत नामग्याल मॉनेस्ट्रीला. माझ्या पाठीमागे आहे ती नामग्याल मॉनेस्ट्री. लेहमधील उंच डोंगरांवरून आम्ही नामग्याल मठाकडे चालायला सुरुवात केली. सूर्यप्रकाश प्रखर होता, पण थंडी अजूनही अंगावर जाणवत होती. डोंगरांच्या कुशीत वसलेले हे बौद्ध मठ आणि त्यामागे दिसणारा लेह शहराचा अप्रतिम नजारा खरंच श्वास रोखून टाकणारा अनुभव होता. नामग्याल मॉनेस्ट्रीच्या उंचीवर पोहोचलो आणि समोर असा नजारा उलगडला. हिमालयाच्या अंगा खांद्यावर पसरलेलं लेहचं शहर आणि या रंगीबेरंगी बुद्धिस्ट पताकांमधून वाहणारा थंड वारा. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसोबत वाटलं जणू प्रार्थनाच आकाशापर्यंत पोहोचत होती. हे आहे नामग्याल मॉनेस्ट्रीचं अत्यंत सुंदर दृश्य. 15व्या शतकात राजा ताशी नामग्याल यांनी या टेकडीवर ही मॉनेस्ट्री बांधली, जेणेकरून लेह शहरावर लक्ष ठेवता येईल आणि बौद्ध परंपरा इथे वृद्धिंगत करता येईल. या मॉनेस्ट्रीची भिंती पूर्णपणे पांढऱ्या रंगाने रंगवलेली आहेत, जे शांतता, शुद्धता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं. इथल्या चुन्याच्या भिंती, उंच चढणारे जिने आणि डोंगरावर वसवलेली रचना, हे सगळं मिळून ही वास्तू अजूनच भव्य आणि दिव्य भासते. प्रत्येक पावलावर इथली बौद्ध संस्कृती, जुनं लडाखी स्थापत्य आणि वाऱ्याच्या झुळकीसोबत फडफडणाऱ्या प्रेयर फ्लॅग्सचा नाद मनाला खोलवर भिडणारा अनुभव देतो. दरवाजा उघडून आत पाऊल ठेवलं. आत गेलो आणि एकदम गारवा जाणवला. शांतता इतकी की स्वतःचा श्वासही मोठा वाटावा. भिंतींवर बुद्धाच्या जीवनाच्या सुरेख चित्रकला आणि रंगसंगती मनाला खेळवून ठेवणारी. आणि समोरच एक भव्य सुवर्ण बुद्ध मूर्ती, जवळपास 2 मजल्यांच्या उंचीची, डोक्यावर लकाकणारी क्राऊन, रंगीबेरंगी वस्त्र आणि सभोवताली रंगीबेरंगी सजावट. या मोनॅस्ट्रीचा आतला भाग इतका शांत होता की तिथे उभं राहिलं की मन आपोआप ध्यानस्थ होतं. हे इथले एक खास दृश्य. रेशमी वस्त्राने झाकलेले रक्षक देव आणि आजूबाजूला फरफडणारे बुद्धिस्ट झेंडे. समोर फळांचे रस, पाण्याच्या बाटल्या, थंड पेय आणि अगदी दारू सुद्धा अर्पण केलेली, जे धार्मिक विधीत वापरतात. या मूर्ती भीतीदायक वाटल्या तरी त्या रक्षण आणि नकारात्मक शक्तींचा नाश याचं प्रतीक आहेत. इथलं प्रत्येक दृश्य श्रद्धा, प्रतिकात्मकता आणि हिमालयीन संस्कृती यांचा सुंदर संगम आहे. आता आम्ही जात होतो नामग्याल मॉनेस्ट्रीच्या सगळ्यात टोकाच्या पॉइंटकडे. हे शेवटचं चढणं अगदीच उंच उंच पायऱ्यांचं होतं आणि काही ठिकाणी इतकी अरुंद जागा होती की वाकूनच जावं लागलं. कित्येकशे वर्षापूर्वीच्या या भिंतींचा लालसर रंग अजूनही लक्ष वेधून घेतो. जसा वर चढत होतो तसंच दृश्य अजूनच अप्रतिम होत गेलं. ही आहे नामग्याल मॉनेस्टरीची सर्वात वरची लाकडी गॅलरी. एका बाजूला रंगीबेरंगी प्रेयर फ्लॅग्सची रांग आणि दुसऱ्या बाजूला डोंगर रांगा, लडाखचं टॉप व्ह्यू. इथून खाली दिसणारी लेह शहराची हिरवळ
ते निळं आकाश आणि ती शांत हवा, सगळं काही इतकं परफेक्ट आहे की क्षणभर डोळे मिटून थांबावंसं वाटतं. इतकं वर सरून आल्यावर वाटतं हा अनुभव खरंच वर्थ इट आहे. मॉनेस्ट्रीतून खाली उतरताना दृश्य अजून सुंदर वाटतं. ही मॉनेस्ट्री किती उंच आहे ते कळतं. जणू संपूर्ण लेह शहरावर नजर ठेवणारा पहारेकरी.